एक दोन नाही तर तब्बल 60 तृतीयपंथी, HIV सारखा जीवघेणा आजार, त्यात धर्मांतराचा कट आणि या सगळ्याला थेट कनेक्शन मालेगाव ते इंदूर. नेमकं काय घडलं? इंदूरमधल्या सपना नावाच्या एका हिंदू तृतीयपंथींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मालेगावमधून पायल नावाचा एक तृतीयपंथी 2000 साली इंदूरला पळून आला. आता या पायलवर आरोप काय आहेत? तर त्यानं इथल्या अनेक हिंदू तृतीयपंथींवर दबाव टाकून जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावलं. किन्नर जिहादच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं केलं. इतकंच नाही तर या पायलकडून तब्बल 60 तृतीयपंथींना HIV झाल्याचा धक्कादायक आरोप देखील सपनानं केला. ही तक्रार थेट पोलीस आयुक्त आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेली आहे. सपनाचा दावा असा आहे की या गँगखाली जवळपास 100 तृतीयपंथी इंदूरमध्ये फिरतायत आणि ते धमकावून धर्मांतर करायला लावतात. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत गेल्याचं सांगितलं जात आहे.